तर जय महाराष्ट्र भावांनो, सर्वांना नमस्कार. मित्रांनो बघा, या ठिकाणी व्हिडिओ बनवायला थोडा विषय झाला. मित्रांनो बघा, या ठिकाणी जी भरती होती आपली 68 क्रमांकाची बॅच होती आणि जे मुलं होते आपले ट्रेनिंग करून ते स्थापनेवर गेलेले नव्हते आणि त्यांना परत बोलण्यात आलेलं मित्रांनो, आणि त्यांची पुन्हा एकदा स्थापनेवर निवड झालेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थोडा वेळ झाला, उशीर झाला व्हिडिओ बनवायला, पण मित्रांनो तारीख होती 16/12/2025 रोजी हा पी डी एफ आलेली होती आपल्या MSFच्या साईटवरती. मित्रांनो बघा, या ठिकाणी जे मुलांचं होतं त्यांना मेसेज आला असेल किंवा फोन वगैरे आला असेल. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या मुलांचं नाव आहे त्यांनी तात्काळमध्ये आपल्या स्थापनेवर जॉईन करा. भरपूर मुलांना पोलीस स्टेशन भेटलेलं आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा मित्रांनो, न्यू जॉईनिंग आहे, बॅच क्रमांक 68मधले जेवढे मुलं आहे आज शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. हे बघा, या ठिकाणी पहिलेच जे नाव आहे दीपक आहे, त्यांना पोलीस कमिशनर ऑफ पोलीस मरोल या ठिकाणी त्याची जॉईनिंग झालेली आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये मी सर्वांचे तुम्हाला नाव दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त. भरपूर मुलं आहे मित्रांनो, आर्मी गार्ड आहे, सिक्युरिटी गार्ड आहे, काही ना भरपूर मुलांना पोलीस स्टेशन भेटलेले आहे. ही बॅच क्रमांक 68 आहे. 26 सप्टेंबर आपल्याला पासिंग आऊट झालेली होती. ही बॅच 68 क्रमांकाची आहे, म्हणजे त्या बॅचमधला मीच आहे एक. पण माझे जे मित्र आहे 68 नंबरच्या बॅचमध्ये त्यांना न्यू जॉईनिंग केली नव्हती, तर त्यांची सर्वांची न्यू जॉईनिंग आलेली आहे मित्रांनो. बघू शकता सर्वांचे नाव या लिस्टमध्ये आहे. ज्या मुलांना मेसेज किंवा कॉल आलेला असताना स्थापनेवरून त्यांनी सर्वांनी न्यू जॉईनिंग करून घ्या मित्रांनो. भरपूर मुलांना पोलीस स्टेशन भेटलेलं आहे खूप चांगल्या प्रकारे. पोलीस स्टेशनला तुम्हाला काही अडचण नसते, क्वार्टर वगैरे तिथं मिळून जाईल, RPF वगैरे असेल तर. तर मित्रांनो, लवकर लवकर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे स्थापना लवकर लवकर तुम्ही जॉईन करा. हे बघा, या ठिकाणी आर्मी गार्ड आहे भरपूर. तर या ठिकाणी भरपूर मुलं आहे मित्रांनो. लिस्ट तुम्ही बघू शकता. आपल्याकडे किंवा मेसेज नाही आला असेल तर तुम्ही हे बघा, या ठिकाणी बघा ॲक्सिस बँकमध्ये करन्सीमध्ये बी सुद्धा आपले गार्ड गेलेलं आहे. इथं आर्मी गार्ड गेलेला आहे. इथं RPF सेंट्रल रेल्वे कुर्ल्याला पण आपले सिक्युरिटी गार्ड आहे. RPF सेंट्रल रेल्वेला आपले मुलं त्या ठिकाणी MSFची तिथं जॉईनिंग झालेली आहे. तर बघा, या ठिकाणी 97 मुलं आहे मित्रांनो. त्या ठिकाणी आपले मुलं स्थापनेवर लवकर या ठिकाणी दिल्याप्रमाणे खालील माहिती तुम्ही संपूर्ण वाचा. जर तुम्ही सदर आदेश दिनांक 17 रोजी अंमलात येतील, म्हणजे या दिवसात तुम्ही 1-2 दिवस तुम्ही मागपुढे होतील, पण तुम्ही स्थापना लवकर जॉईन करा. स्थापना जॉईन झाल्यानंतर तुमचा जो प्रभारी अधिकारी असतो, SO, SS किंवा हेड गार्ड, त्यांना आपली HRM ID प्रणालीमध्ये जाऊन आपली नोंद करावी आणि आपली HRM ID खोलावी. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपले जे माहिती सविनय सादर करत आहे एवढे अधिकारी आहे मित्रांनो. आणि तुम्ही ना संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. ज्या मुलांचे नाव या लिस्टमध्ये असेल, कृपया मित्रांनो तुम्ही लवकर लवकर हजर व्हा. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला स्थापना मिळाली आहे आणि लगेच पोलीस स्टेशनला भेटल्यानंतर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तिथं ड्युटीसुद्धा राहील मित्रांनो. ज्या मुलांचं लिस्टमध्ये नाव असेल त्यांनी लवकर लवकर आपल्या स्थापना जॉईन करा. आणि हा विषय असा होता की मुलं काही पोलीस भरतीमुळे जॉईन करणार नाही, पण मित्रांनो असा चान्स तुम्हाला मिळणार नाही, कारण भरपूर मुलांना पोलीस स्टेशन, सगळ्यांना पोलीस स्टेशन भेटलेलं आहे. काहीला करन्सी भेटली आहे, काहीला आर्मी गार्ड भेटले आहे. तर मित्रांनो लवकर लवकर जॉईन करा. आणि नवीन जे मुलं ट्रेनिंगला जाणार आहेत त्यांनी आपला लवकर लवकर आपले जॉईन करून घ्या मित्रांनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो.